नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण 8वा चॅप्टर चालू करत आहे. टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार सगळ्या गोष्टी करत आहे. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य आता बघणार आहे. आपण उत्तरेकडे राज्य बघितले, आता आपण बघणार आहे दक्षिणेकडे राज्य कशा पद्धतीने विकसित झाले ते. आणि विशेष म्हणजे महत्वाचं तुम्हाला जे मला सांगायचं आहे ते म्हणजे की या चॅप्टर मधून तुम्ही जर टीसीएस चे प्रश्न बघितले किंवा टीसीएस चे तुम्ही जीके चे प्रश्न बघितले तर या चॅप्टर मधून ऍज इट इज प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. म्हणून हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, तुम्हाला हा बघितलाच पाहिजे. तुम्ही हा व्हिडिओ बघा, मग नंतर तुम्ही प्रश्न जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की याच्यातूनच प्रश्न काढलेले आहेत. किंवा तुम्ही ऑलरेडी जर अनालिसिस केलं असेल आणि नंतर हा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दिसेल की सगळे प्रश्न तर या चॅप्टर मधूनच आलेले आहेत. म्हणून हा महत्वाचा व्हिडिओ आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल इथे आलेले तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, तिथे मी सगळं जीकेचं अनालिसिस, मराठी विषयाचं अनालिसिस सगळं काही तिथे टाकलेलं आहे. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुक लिस्ट सुद्धा दिलेली आहे. तुमचा बराच वेळ घेतोय मला कळत आहे, पण ह्या गोष्टी मला सांगणं महत्वाच्या वाटत होत्या म्हणून मी तुम्हाला सांगितलं. चला तर मग अजून कुठलाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर या चॅप्टर मध्ये आपण कोणते घराणे बघणार आहे बघा. इथं चेर, पांड्य, चोळ राजघराणे, त्यानंतर सातवाहन, वाकाटक, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट. चला तर मग सुरुवात करूया. बघा, तुम्हाला पहिलं बघू आपण चेर, पांड्य, चोळ. तर चेर, पांड्य, चोळ या राजसत्ता होत्या आणि त्या राजसत्ता इसवी सनापूर्वीच्या 4थ्या शतकात किंवा त्याही पूर्वीपासून त्या अस्तित्वात होत्या, पण नंतर त्याचा उल्लेख नंतर आला. आणि रामायण आणि महाभारत सुद्धा याच्यामध्ये सुद्धा चेर, पांड्य, चोळ या राजसत्तांचा उल्लेख झालेला दिसतो. आता तामिळ भाषेतील साहित्य जे आपण त्याला म्हणून संगम साहित्य असं म्हणतो, तर त्या संगम साहित्यात सुद्धा या 3 राज्यसत्तांचा आपल्याला उल्लेख झालेला दिसतो. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखामध्ये सुद्धा चेर, पांड्य आणि चोळ या सत्तांचा उल्लेख आहे. ठीक आहे. त्यानंतर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीन सी हे जे पुस्तक आहे, तिथं त्या पुस्तकामध्ये काय आपल्याला माहित आहे, त्या पुस्तकामध्ये अंदमान आणि निकोबार, त्यानंतर लक्षद्वीप या बेटांचा उल्लेख आहे. तसाच मुझिरस नावाचं हे बेट आहे जे केरळच्या किनाऱ्यावर होतं, ते सुद्धा अत्यंत महत्वाचं फेमस बेट होतं, तर त्याचा सुद्धा उल्लेख या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीन सी या याच्यामध्ये सापडतो. त्यानंतर हे बंदर चेर राज्यात होतं, चेर जे साम्राज्य होतं त्यांच्यात होतं. आणि या मुझिरीस बंदरातून अनेक मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादींची आयात निर्यात व्हायची. ठीक आहे. आणि हे जे पांड्य राज्य आहे, ते पांड्य राज्यांचा जो विस्तार आहे तो तामिळनाडूमध्ये जास्त होता. आणि पांड्य राज्याची जी राजधानी होती ती कोणती होती? मदुराई. तर तुम्ही ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, ज्या सातवाहन घराण्यावर टीसीएस ने बरेच प्रश्न विचारले आहेत आणि ऑनलाईन परीक्षेमध्ये सातवाहन घराणं, सातवाहन, राष्ट्रकूट हे फेमस असतात, तर त्यामुळे याच्यावर जास्त वेटेज राहते. तर सातवाहन घराण्याबद्दल व्यवस्थित माहिती घेऊया. आता मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारतामध्ये जसे राज्य निर्माण झाले तसे महाराष्ट्रात सुद्धा झाले. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. ठीक आहे ना. तर त्यापैकी महाराष्ट्रात जी पुढे आली ते म्हणजे सातवाहन. तर सातवाहन घराणं, त्याचा सातवाहन घराण्याची जी राजधानी होती ती होती प्रतिष्ठान, म्हणजे सध्याचं पैठण आपण असं म्हणू, ते प्रतिष्ठान म्हणून ओळखायचं. आणि सातवाहन घराण्याचा जो संस्थापक होता तो कोण होता? राजा सिमुक. ठीक आहे. आणि पुणे जिल्ह्यातील जे जुन्नर जवळचा जो नाणेघाट आहे, त्या नाणेघाटाच्या लेण्यामध्ये जे कोरीव लेख केलेले आहेत त्या लेण्यामध्ये या सातवाहन घराण्याची किंवा त्या राजांची माहिती आपल्याला सापडते. ठीक आहे. त्यातला जो प्रमुख राजा होता तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. तर हा गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन लोकांना किंवा राजांना अशी सवय होती की ते त्यांच्या आईचं नाव आधी लावायचं, म्हणून याचं काय? गौतमीपुत्र सातकर्णी. तर गौतमीपुत्र सातकर्णी हा विशेष प्रसिद्ध राजा होता आणि त्याच्या पराक्रमाचं वर्णन हे नाशिक मधील ज्या लेण्या आहेत तिथं केलेलं आहे. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, सातवाहनचं ऐकून राजांचं वर्णन हे कुठं आहे? नाणेघाटमध्ये. नाणेघाट कुठे आहे? पुणे जिल्ह्यात. आणि फक्त गौतमी पुत्र सातकर्णी याचं वर्णन कोणत्या लेण्यामध्ये आहे? नाशिकच्या लेण्यामध्ये. ठीक आहे ना. तर या गौतमी पुत्र सातकर्णीने काय केलंय? शक राजा नहपान याचा पराभव केलाय. ठीक आहे. आता आपण थोडंसं नाणेघाट बद्दल काय आहे ते थोडंसं बघून घेऊया. नाणेघाट काय? पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे, ज्याला आपण जुन्नर मुरबाड जिल्हा असाही म्हणतो. आणि हा नाणेघाट म्हणजे एक घाटच आहे, त्या नावाने सुद्धा तो ओळखला जातो. तर ही बाकीची नाणेघाटाबद्दल माहिती इथे दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आपण आता मेन आपल्या विषयाकडे जाऊयात. तर गौतमी पुत्राचा उल्लेख त्या नाशिकच्या ज्या लेण्या आहेत किंवा त्या तिथचे जे लेख आहेत तिथे लेख कसा केलाय? त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा उल्लेख गौतमी पुत्र सातकर्णीचा केलाय. तर याच्यावर ऍज इट इज प्रश्न आलेला मित्रांनो. तर याचा अर्थ काय होतो? ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्याले आहे असा याचा अर्थ होतो. याचाच अर्थ काय की 3 समुद्र म्हणजे काय? अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्याच्या काळात सातवाहनाचे साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून
दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते, म्हणून त्याचा उल्लेख तसा केलाय. त्रिसमुद्र तोय पीतवाहन याच्यावर ऍज इट इज प्रश्न आलेला आहे. त्यानंतर हाल नावाचा सातवाहन होऊन गेला. त्या राजाचा कोणता ग्रंथ होता? गाथा सप्तशती. तर गाथा सप्तशतीवर 2 ते 3 प्रश्न ऍज इट इज आलेले आहे. तर हा ग्रंथ प्राकृत भाषेत होता. ठीक आहे ना. तर हे प्रश्न बघून घ्या मित्रांनो. तुम्ही याच्यानंतर जरी अनालिसिस केलं प्रश्नांचं, तुम्हाला लक्षात येईल की हे प्रश्न ऍज इट इज आलेले आहेत. त्यानंतर सातवाहन काळातील भारतीय व्यापारात खूप वाढ झाली. महाराष्ट्रातील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापार केंद्राची म्हणून विशेष महत्व प्राप्त झालं. ठीक आहे ना. ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्यानंतर काही सातवाहन नाणे म्हणजे जे नाणे होते सातवाहन काळातली, त्या नाण्यांवर जहाजांच्या प्रतिमा सुद्धा होत्या. ठीक आहे ना. तर महाराष्ट्रातील जे अजिंठा आहे, त्यानंतर नाशिक आहे, कार्ले आहे, भाजे आहे, कान्हेरी, जुन्नर हे जे लेण्या आहेत ना, ह्या लेण्या सुद्धा सातवाहन काळातल्याच आहेत. तर बघा इथं तुम्हाला एक नाणे दिसेल आणि या नाण्यावर जहाजाचं चित्र तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता हे कार्ले येथील चैत्यगृह आहे, हे पण तुम्ही बघा. आता त्यानंतर सातवाहन झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचे जे येतात ते म्हणजे वाकाटक राजघराणे. आता वाकाटक राजघराण्याचा जो संस्थापक होता तो कोण होता? विंध्य शक्ती. आता तुम्हाला मित्रांनो मी आधी सांगितलं की तुम्हाला सगळे जे राजघराणे आहेत त्या राजघराण्याचे पहिला संस्थापक, त्यामधील फेमस जे राज्यकर्ते होऊन गेले ते त्याची माहिती ठेवणं आवश्यक आहे. तर वाकाटक राजघराण्याचा संस्थापक कोण होता? विंध्य शक्ती. विंध्य शक्तीनंतर त्याचा पहिला प्रवरसेन हा राजा झाला. आणि पहिल्या म्हणजे या वाकाटक राजघराण्याच्या 2 शाखा पडल्या. तर 2 शाखा कोणत्या होत्या? एक होती, पहिल्या शाखेची राजधानी होती नंदीवर्धन म्हणजे नागपूर जवळ. त्यानंतर दुसऱ्या शाखेची राजधानी होती ते वत्सगुल्म. वत्सगुल्म म्हणजेच काय? सध्याचं ते वाशिम जवळचं. आणि त्याचा पहिला मुलगा प्रवरसेन हा वाकाटक साम्राज्याचा त्याने मोठ्या प्रमाणात विस्तार केला. आणि उत्तरेस माळवापर्यंत आणि गुजरात प्रदेशापासून दक्षिणेस कोल्हापूरपर्यंत वाकाटक घराणे पसरलं होतं. आणि त्यावेळचं जे कोल्हापूरचं नाव होतं ते काय होतं? कुंतल. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त, ही माहिती आपण ऑलरेडी आधीच्या चॅप्टरमध्ये बघितली की दुसरा चंद्रगुप्त होता, त्याची मुलगी प्रभावती नावाची, हिचा विवाह त्याने काय रुद्रसेन या वाकाटक राजाशी केला होता. तर याची माहिती आपण आधीच घेतली. त्यानंतर हरिसेन हा वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता. तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर या जो वराहदेव होता यानेच काय केलं? अजिंठा हे त्याची 16 क्रमांकाची लेणी आहे, त्याने तिथं तयार केली. त्यानंतर अजिंठाच्या इतर लेण्यांसुद्धा थोडे थोडे काही कामं आहेत ते या वराहदेव यांनीच केलेले आहेत. ठीक आहे ना. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये कोणता ग्रंथ लिहिलाय? तर तो सेतुबंध लिहिलाय. याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. आणि याच काळामध्ये वाकाटकांच्याच काळामध्ये कालिदासांचे मेघदूत हे काव्य सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यानंतर येतात चालुक्य राजघराणे. चालुक्य राजघराण्यावर सुद्धा कमी प्रश्न आहेत पण प्रश्न आलेले आहेत. तर ही चालुक्य राजघराणा कुठचा आहे? कर्नाटकातील. ठीक आहे ना. तर ही एक प्रबळ सत्ता होती आणि मोठी महत्वाची सत्ता होती, म्हणून याचा सुद्धा आपल्याला थोडासा अभ्यास करायचा आहे. तर बघा पहिला पुलकेशी हा इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चालुक्य घराण्याची स्थापना केली. आणि जे चालुक्य घराणं होतं यांची राजधानी कुठे होती? आपण काय म्हणू? बदामी. इथे त्यांची राजधानी होती. आणि बदामीचं त्या प्राचीन नाव काय होतं? वातापी असं त्या बदामीचं प्राचीन नाव होतं. आणि चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने काय केला? सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावले होते. त्यानंतर बदामी, ऐहोळे, पड्डकट्टल येथे प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजाच्या कारकिर्दीत बांधल्या गेलेली आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला दिसतंय बघा. पडक्कल मंदिर इथं मंदिर आहे. तर हे कोणी बांधलेलं आहे? चालुक्य राजांनी. ठीक आहे. त्यानंतर येतात पल्लव राजघराणे. आता पल्लव राजसत्ता दक्षिण भारतातील एक प्रबळ राज्यसत्ता होती. तामिळनाडू मधील जे कांचीपुरम आहे ही त्यांची राजधानी होती. ठीक आहे ना. महेंद्रवर्मन हा कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. आणि तो महेंद्रवर्मन जो होता तो स्वतः एक नाटककार होता. आणि महेंद्रवर्मनचा मुलगा म्हणजे काय? नरसिंह वर्मन याने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. ठीक आहे ना. तर हे तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. महेंद्रवर्मन हा मेन होता, त्याचा मुलगा नरसिंह वर्मन. आणि याच्याच कारकिर्दीत काय झालं? ते महाबलीपुरम मधले जे रथ मंदिर आहेत ही अखंड दगडात कोरलेली आहेत मित्रांनो. तर ती महाबलीपुरम इथील जे रथ मंदिर आहे ते कोणाच्या काळात झाले? नरसिंह वर्मनच्या. आणि हे कोणी केले आहेत? पल्लव राजांनी. पल्लव राजांचे आरमान प्रबळ आणि सुसज्ज होते. हा महत्वाचा मुद्दा इथे सापडतो. आणि जो आपण युआन शॉंग पाहिला होता तो युआन शॉंग याने सुद्धा या कांचीला भेट दिली होती आणि त्याचं वर्णन सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने केलंय. ठीक आहे ना. मग येतात त्यानंतर येतात राष्ट्रकूट घराणे. राष्ट्रकूट घराण्यावर सुद्धा बरेच प्रश्न परीक्षेला विचारले आहेत. तुम्ही पेपरचा अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. तर आपण ऑलरेडी अनालिसिस ग्रुपमध्ये शेअर केलंय आपल्या टेलिग्राम चॅनलच्या, तर तिथे जाऊन तुम्हाला बघायचं आहे. राष्ट्रकूट राजघराणे बघा. विंध्य
पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती. त्यानंतर दंतीदुर्ग या राजाने प्रथम महाराष्ट्रात ही राष्ट्रकूटची सत्ता स्थापन केली. आणि कृष्णराजा पहिला याने काय केलं, वेरूळचं प्रसिद्ध सुप्रसिद्ध मंदिर ते म्हणजे कैलास मंदिराची स्थापना केली किंवा खोदलं होतं. तर कोण होतं कैलास मंदिर जे आहे, तर ते कैलास मंदिर कोणाच्या काळात झालं, राष्ट्रकूट यांच्या काळात. कोणी केलं, कृष्णराजा पहिला. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने ऐकूनच या चॅप्टर मध्ये आपल्याला माहिती भेटते. तुम्ही हे कैलास मंदिर बघू शकता आणि अशा पद्धतीने हा चॅप्टर तुम्हाला बघायला मिळतो. आणि अशीच माहिती आपण पुढच्या चॅप्टर मध्ये घेणार आहे. म्हणून या पुढचे चॅप्टर्स परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्वाचे आहेत. ही ऐकूनच PDF ऍज इट इज मी तुम्हाला जे अंडरलाईन करून दिलं तो पार्ट मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. तिथे जाऊन तुम्हाला बघायचा आहे व्यवस्थितरित्या. ठीक आहे ना. तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. इथे नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा.